नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पलूस रामानंद नगर या ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडी व पेटी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या कार्यक्रमाचे सर्वस्व राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निशिकांत आवळेकर, तसेच दलित महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष युनिस कोल्हापुरे, RPI विनोददादा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिटारी, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ पलूस तालुका अध्यक्ष संकेत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मोहित यशवंत व इतर बांधकाम कामगार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। भांडीपेटी वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या संदर्भात आपलं मत काय आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच राष्ट्रीय बहुजन कामगार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय पाटोळे साहेब तसेच ही जी योजना जी चालू केलेली आहे ती तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम ही जी आपली संघटना आहे बहुजन कामगार संघटना, त्यात अध्यक्ष असतील युनिस कोल्हापुरे, आपले निशिकांत दादा असतील, कृष्णा मिटारी असतील, मोहित यशवंत, कर्ण हजारे, कांबळे साहेब असतील, तर ह्या टीमने जी काही या सावंतपूर रामानंदनगरसाठी जी काही एक नाळ जोडून दिलेली आहे कामगारांची, तर ती आज पूर्णत्व करण्याचं आज यश आलेलं आहे। युनुस भैया कोल्हापुरे बोलणार आहेत, आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होतोय, आज आपली प्रतिक्रिया काय आहे साहेब? आज 1 मे महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याचं औचित्य साधून आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या वतीने याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निशांतदादा आवळेकर आणि संकेत सावंत पलूस तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज पेटी वाटप भांडी वाटप कार्यक्रम झालेला आहे, चांगला योग्य पद्धतीने झालेला आहे। जो आज संघटनेच्या मार्फत ह्या सगळ्या महिला आणि पुरुषांनी ज्या कामगार आहेत, खरंच वंचित कामगार आहेत, त्यासनी जो लाभ मिळाला आहे त्यासाठी मी कामगार संघटनेच्या वतीनं त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि इथल्या पूर्ण जो हे कार्यक्रम घेणार आहे त्या भावी वाटचालीला त्यासनी शुभेच्छा देतो। जो राष्ट्रीय बहुजन पलूस तालुका अध्यक्ष आज आपल्याबरोबर आहेत संकेत चव्हाण, आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। हा कार्यक्रम या ठिकाणी आत्ता 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या औचित्य साधून आपण आज घेतलेला आहे। आज या कार्यक्रमानं आम्हाला एक असं समाधान वाटायला लागलं की आम्ही सुद्धा वंचित काय गरीब लोक आहेत कामगार, यांना काय सुविधा मिळत नाहीत, तरी त्या आम्ही त्या कामगाराच्या दिनादिवशी त्यांना दिल्या आणि हा कार्यक्रमाचे आमचे एकदम छानरित्या पार पाडलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही अशा कार्यक्रम घेणार आहोत, याचं एवढं सांगतो। धन्यवाद। कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर मोहित यशवंत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात। साहेब नमस्कार। नमस्कार। आज या कार्यक्रमासंदर्भात थोडक्यामध्ये आपली प्रतिक्रिया। लोकांना आज न्याय मिळाला हे मी जाहीर करतो आणि या सर्वांचेही आभार मानतो। इथून पुढे देखील हा कार्यक्रम उत्साहात पार पडून सर्वसामान्य बांधकाम कामगाराला न्याय द्यायचं काम यांच्या माध्यमातून होईल एवढीच या हनुमान चरणी प्रार्थना करतो। 2 मिनिटं माझे भाषण थांब। बांधकाम कामगार लाभार्थी आहेत ते आज आपल्याबरोबर आहेत, आज आपण त्यांची थोडक्यात कामगारांना अवेलेबल आहेत महाराष्ट्र शासनाकडून, त्या कामगारापर्यंत कशा पोचतील ही भावना मनामध्ये सतत त्यांच्या राहते आणि त्या कामगाराला वेळोवेळी ती माहिती दिली जाते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास होईल, कामगाराला होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि अशा या महान नेतृत्वाला आमच्या या कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या कार्याला